जय महाराष्ट्र. आता आपल्याला खूप थंडी वाजली असेल सगळ्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. आमचे प्रेरणास्थान पुंडलिक अण्णा खांडगे, निखिल सोनेभाऊ गावडे आणि आमचे मार्गदर्शन पंकज महाराज गावडे, सचिन भाऊ चव्हाण, निलेश भाऊ असतील, पूर्ण व्यासपीठ असेल. या ठिकाणी संजू भाऊ वराडी म्हणजे आमचे नाना, आम्हाला त्यांचं कळालं का ते उभे राहणार आहे. आम्हाला अतिशय आनंद झाला, कारण ते माजी सरपंच होते. माजी सरपंच नुसतं माजी सरपंच, पण ते खरं सरपंच होते. गटारीत पाणी थुकलं त्या टायमाला मी बारीक होतो, पण मला लय अचानक आठवते हे सगळं. माझी मम्मी कपडे धुत असायची, गटारीत पाणी थुकलं, संजू भाऊ गटारीत काय पाणी तुंबते, खरंय का नाही. म्हणजे गावाची तळमळ असणारा माणूस आहे. आणि प्रथमतः गावचा माणूस हा आता तालुक्यावर काम करणार आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण यांच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे यांची आमची म्हणजे एवढी लहान असल्यामुळं एवढी घडामोड नाही, पण त्यांचं अथर्व फर्निचर म्हणून दुकान आहे आपलं जुन्नरला. कॉलेजला जाता येता सकाळी 6 वाजता मी ग्राउंडला जातो, मला ते बरोबर चालता दिसणार कुठं किल्ल्यावर, बरोबर ना. हा, आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर म्हणजे सकाळी लवकर उठणारा माणूस. आणि काय विनू कुठं चाललोय ग्राउंडला, हा चांगलं कर बरं का, असं कर तसं कर म्हणजे. आणि इलेक्शन आलं कॉलेजचं तर पडद्यावरचा माणूस आहे, यू आर राहुल भोसरीदिया बसलेला आहे. सगळं नियोजन आमचं दुकानात व्हायचे, काय याला असं करायचं त्याला कसं करायचं, तर तो सलग राहुल उभा आहे, तो सलग 5 वर्ष यू आर समोर झाला. आता तो शिक्षक आहे आपले संतशिल्ला त्या कॉलेजवर. आम्ही नाना तुमच्या सोबत सर्वजण आहोत. जशी श्रीरामांच्या माग वानर सेना होती, तशी हा विनायक गावडे तुमच्यासाठी वानर सेना या पिंपळगावातून नव्हे तर तालुक्यातून तयार करेन. तुम्हाला निवडूनच आहे का, गाव म्हणून. कारण मला काही पक्षच दावा नाही. आता प्रत्येक जणांनी सांगितलं मला पक्ष पक्ष पक्ष, पण मला पक्ष नाही. पक्ष माहिती पिंपळगावची जनता माहिती मा पक्ष म्हणजे त्यांच्यासाठीच आयुष्यभर आपण काम करणार आहे. आपल्याला पक्ष नको काय नको, आणि असं आम्ही काम करत राहणार आहे आयुष्यभर. काय आपल्याला दबाव नाही, पक्षाचा काय नाही. तुमच्या टेबल हा विनायक गावडे बसन का, तर गावचा माणूस कुठं तालुक्यावर गेला पाहिजे. कारण अनेक कामं असतात, कवर ते सरपंच बसायचं काही मजा नाही त्याच्यात. तुमचे चांगलं मला लय आवडलं, कारण तुमचे उपसरपंच होऊन डायरेक्ट तालुक्यात माणूस काम करतो, लय मोठी गोष्टी. आता या तरुणांमुळे मला बोलायला लागलं, ते बोल आता बोलतो, पण मला खरं बोलायचं नव्हतं. मला लई इच्छा असते बोलायची, मला बोलायचं नव्हतं. पण हे बघा आपल्या गावात तुम्ही म्हणजे आता महिला लय कमी आहे. आपल्याला पुढं तालुक्यावर गेल्यानंतर आपल्याला या महिलांसाठी लय काम करायचे. कारण पहिली गोष्ट ह्या महिला बचत गट चालवत असतात. एवढी अडचण येते, इकडे गावात निघालो का त्या बाया बसणार ते टायर घेऊन पुढं त्या वट बिट्यावर जा ग्रामपंचायत मध्ये ते बसतात. ग्रामपंचायत पण चावी देते, त्यांची ग्रामपंचायत, पण त्यांना एक प्रोफेशनल असं एक ऑफिस पाहिजे. कारण त्यांची माइंडसेट आहे ना असा चांगला झाला पाहिजे. म्हणजे आपण ऑफिस जर त्यांना टाकून दिलं, ऑफिस म्हणजे ते येणार खुर्ची. आपल्याला कसं ग्रामपंचायत मध्ये 7 खुर्च्या इकडून 7 खुर्च्या तिकडून, तसं त्यांना पण 7 खुर्च्या इकडून 7 खुर्च्या तिकडून. त्यांची माइंडसेट वेगळं होणार ना, बिझनेस माइंड होणार. कारण बाहेरच्या बायालाही म्हणजे पुढे गेलेले आहे. आता मी धर्मकार्य करीत असताना महिला येतात सांगायला का आमचा बचत गट असा तसा. आता एक पुढं शिरोलीची बाई, मॉमेडियन बाई, त्यांनी म्हणजे बचत गट असं चालवलंय त्यांनी का म्हणजे दिवाळी असते ती अमेरिकेला आपली लोक राहत असतात, त्यांना करायला टाइम नसतो. ते इथून सगळ्या बचत गटाच्या बाया करत असतात आणि त्यांना पाठवत असतात. जवळजवळ त्यांचा 50 कोटी टर्नओव्हर आहे वर्षाचा गुन्हा अख्खा. आपण म्हणजे पद घ्या, गावासाठी चांगलं करा. आम्ही तुमच्या मागं सगळे सोबत आहे. म्हणजे आमचं झुंजार मित्रमंडळ असेल, स्वप्न स्फूर्ती मोर्या ग्रुप असेल, शिवतेज मित्रमंडळ असेल, परत आपलं वाणीमाळ्याचं नवयुग ना, हा नवयुग मित्रमंडळ असेल, परत आमचं महाराजा उमाजी नाईक मित्रमंडळ सुद्धा आहे. आम्ही तुमच्या सोबत सगळे सोबत अथर्व आहे, त्याला पाठवा. आपण प्रत्येक मंडळाची बैठक घेऊ आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. आमचं विशेष करून श्रीराम फाउंडेशन तुमच्या सोबत असेल, कारण तुम्ही गावचे आहे. गाव
गावचा माणूस हा तालुक्यावर नाही तर जिल्ह्यावर नाही तर सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या तख्तावर पिंपळगावचा माणूस गेला पाहिजे. पुढं पंचायत समितीचं काम करत असताना तुम्ही चांगलं काम करा, एक घडामोड करा. पुढच्या 5 वर्ष आमदारकी पण लढू शकता तुम्ही 100%. हा, कारण आपली जुळवाजुळव आहे ती सगळी. नुसतं सरपंच गावचं नाही बघायचं, गावचं एकदा चांगलं झालं ना, गावचं आम्ही आहे चांगलं करा, टेन्शन नाही. तुमचं बघा आता, आम्ही तरुण पुढं आहे, तुमचं सगळं चांगलं होईल. आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभा आहोत. जय जय.